झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये मृतदेहांची आदला बदली झाली आहे। अंत्यविधीसाठी जमलेले नातेवाईक या सगळ्या प्रकारामुळे आणखीच हवालदिल झाले। पुण्यामधल्या रुबी हॉल हॉस्पिटलने हा प्रताप केलाय। मृतदेहांची आदला बदल झालीच कशी असा सवाल आता नातेवाईकांनी उपस्थित केलाय। हॉस्पिटल प्रशासनाने प्रतिक्रियेला नकार दिलाय, मात्र ही अत्यंत अक्षम्य चूक आहे। आधीच दुःखात असलेल्या लोकांना मनस्ताप देण्याचं काम पुण्यामधल्या नावाजलेल्या रुबी हॉस्पिटलकडनं झालंय। रुबी हॉस्पिटलनं अत्यंत मोठा हा बेजबाबदारपणा केलाय। अंत्यविधीसाठी जमलेले नातेवाईक, अंत्यविधीची तयारी सुरू आणि रुग्णालयातून आलेला मृतदेह दुसऱ्याच कोणा व्यक्तीचा असल्याचं समोर आल्यानंतर काय दुसरं घडू शकतं? मनस्ताप आणि मनस्ताप। नातेवाईकांचा संताप यामुळे अनावर झाल्याशिवाय राहिला नाही। पुण्यामधल्या रुबी क्लिनिक या नावाजलेल्या रुग्णालयाच्या गलथान कारभारानं अशी घटना पुण्यामध्ये घडली आहे। पुण्याच्या शिवाजीनगर गावठाण भागातल्या दिलीप कदमांचा काल 10:15च्या सुमाराला आजारपणानं मृत्यू झाला। सकाळी त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला। अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच रुग्णालयानं दिलेला मृतदेह हा नाशिकच्या नितीन महाजन यांचा असल्याचं समोर आलं। वेळीच नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि होणारा अनर्थ टळलाय। हॉस्पिटल प्रशासनानं हा गलथानपणा केलाय। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी आपल्याबरोबर आहेत। आपण थेट जाऊयात पुण्याला। कैलास, खरं तर ही बातमी आपण दाखवतो याचं कारण असं की ही अशी सगळी दुःखद घटना घडल्यानंतर मोठा आक्रोश असतो, दुःखी असतात सगळे लोक, आणि त्यात ह्या असा गलथान कारभार केल्यानंतर मोठा मनस्ताप या नातेवाईकांना होतो, कुटुंबियांना होतो। अशीच घटना ही पुण्यामधली आहे। काय सांगाल या बाबतीत? साहजिकच आहे अजित, ही जी दुःखद घटना घडलेली आहे पुण्यामधली अत्यंत संतापजनक असा रुग्णालय प्रशासनाचा हा कारभार आहे, गलथान कारभार आहे। एकीकडे जे दिलीप कदम हे मृत्युमुखी पडलेले होते, त्यांचे कुटुंबीय आधीच दुःखात असताना त्यांच्यावर हा एक वेगळ्याच प्रकारचं संकट म्हणा किंवा त्यांच्या भावनांशी खेळ करणारा प्रकार रुग्णालय प्रशासनाने केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिलीप कदम जे मृत्युमुखी पडलेले आहेत की आजारपणाने त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांचा मुलगा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला शिकत होता। त्याची परीक्षा असल्यामुळे, शेवटचा पेपर असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला ही बातमी कळवली नव्हती आणि तेव्हा तो आज या ठिकाणी आला परत। त्यावेळेस या दिलीप कदम यांचा मृतदेह रुबी हॉल क्लिनिकमधून आज सकाळी 10:15च्या सुमाराला घरी आणण्यात आलेला होता। अंत्यविधीची संपूर्ण तयारी सुरू होती आणि ज्यावेळेस अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच तिथल्या एका नातेवाईकाला हा मृतदेह जो आहे तो दिलीप कदम यांचा नसल्याचं समजलं आणि जे कुटुंबीय आधीच घरच्या माणसाच्या जाण्याने दुःखी होते, त्यांच्या दुःखात आणखी भर पडली। त्यातच भर अशी की रुबी हॉल क्लिनिक रुग्णालय जे आहे त्या प्रशासनातील अधिकारी व्यवस्थित त्यांच्याशी बोलत नव्हते। सुरुवातीला तर तो मृतदेह रुग्णालयात आणून ठेवा आणि तुमचा जो मृतदेह आहे तो घेऊन जावा असं यांना सांगण्यात आलं, या नातेवाईकांना सांगण्यात आलेलं आहे। मात्र प्रचंड तणाव निर्माण झाला। नागरिकांचा उद्रेक लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांपर्यंत हे वृत्त पोहोचल्यानंतर रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी जो दिलीप कदम यांचा मृतदेह आहे तो मृतदेह दिलीप कदम यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला आणि जे नितीन महाजन जे नाशिकचे आहेत, ज्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते, ज्यांचा त्या ठिकाणीच मृत्यू झाला होता, त्यांचा मृतदेह परत नेण्यात आला। मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये, संपूर्ण घटनेमध्ये दोन कुटुंब, जे महाजन कुटुंब असेल नाशिकचं आणि पुण्यातील हे जे कदम कुटुंब आहे, या दोन्ही कुटुंबांवर प्रचंड असा मानसिक आघात झालेला आहे। आधीच ते दुःखात होते आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे त्यांच्या ज्या भावनांशी खेळ झालेला आहे ते निश्चितच अक्षम्य आहे असंच म्हणावं लागेल। कैलास, दोन गोष्टी याच्यामध्ये खरं तर या घटनेला आपल्याला शब्दात सांगता येणार नाही की किती दुःख होतं, या दोघांच्याही घरच्यांना किती दुःख झालं असेल। खरं तर मृतदेहाचा सन्मान केला पाहिजे, कारण नातेवाईक दुःखात असतात। एखादा माणूस गेलेल्या माणसाच्या मृतदेहाची अहवाल रुबी हॉल क्लिनिककडनं झालेली आहे। अक्षम्य हा गुन्हा आहे सगळा, यामध्ये कारवाई ही झालीच पाहिजे। त्यांचे जे कोणी कर्मचारी आणि अधिकारी असतील या संबंधित विभागातले, त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माणुसकी त्यांनी दाखवली नाही, अजिबात त्यांनी रुक्षपणे घरच्यांशी संवाद साधला या दोन्ही कुटुंबियांच्या, हे अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे। यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी झी 24 तासची मागणी आहे, झी मीडियाची मागणी आहे। आपण रुबी हॉलची प्रतिक्रिया घेतली, अखेर माध्यमांमध्ये बातमी आली असं त्यांना कळालं, तेव्हा त्यांनी कुठेही प्रतिक्रिया दिली। आपण बघूयात रुग्णालय प्रशासन काय म्हणतं।
रुबेवालमध्ये त्यांना डायलिसिससाठी नेलं होतं, तर त्यांना त्रास झाला, तर त्यामुळे त्यांची काल मयत झाली काल रात्री 9 वाजता. आणि आज त्यांच्या मुलाचा शेवटचा इंजिनिअरिंगचा पेपर असल्यामुळे त्याच्या वडिलांना स्टोरेजमध्ये ठेवलं आणि तो सकाळी पेपरला गेला. पेपरला गेल्यानंतर त्याचे दाजी आणि त्याचे आत्याचे मिस्टर हे बॉडी घ्यायला गेले. बॉडी त्यांना दिली, कदम म्हणून त्यांच्या ताब्यात दिली. घरी आले पण पूर्ण असं झाकलेलं होतं त्यांचं पूर्ण, त्यामुळं काही लक्षात येत नाही. हे म्हणले आजारी असे स्टोरेज असल्यामुळे चेहरा सुजला असेल म्हणून त्यांच्या लक्षात नाही आलं. नंतर त्यांच्या मुलीच्या जेव्हा मुलीच्या लक्षात आलं आणि त्यांच्या पायाला लेबल महाजन म्हणून नाशिकचे कोण होते त्यांच्या बॉडी ती घरी आलेली लक्षात आली. आणि तिकडनं मग हॉस्पिटलमधनं पण फोन आला. जेव्हा महाजनचे तिकडे लोक घ्यायला गेली बॉडी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली बॉडी इथं हॉस्पिटलमध्ये नाहीये, ती कुठं दुसरीकडे गेलेली आहे. हॉस्पिटलच्या गैर अधिकारी आणि गैर स्टाफच्यामुळे हा सगळा जो मानसिक त्रास त्यांच्या नातेवाईकांना झालेला आहे, कदमच्या आणि महाजनांच्या. झी 24 तास, एक पाऊल पुढे.